श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? मजेतच राहा, आनंदात राहा, आयुष्य आनंदात जगा, कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं. काल दही लावलं होतं. आरू बोलत होती दही खायचंय म्हणून तिच्यासाठी काल दही लावलं आणि दही पण एवढं मस्त लागलंय ना, घटमुट असं छान लागलं होतं. तुम्ही बघू शकता किती घट्ट दही असं लागलंय आणि तिने एक वाटी संपवली आणि ती मला म्हटली, "आई मला अजून पाहिजे दही." कसं आहे? आवडलं? खावा. वेलकम बेटा. खावा, खावा. खाऊन झोपायचं आता? आज गुरुवार आहे आणि माझा उपवास होता म्हणून आरूसाठी मी तिला विचारलं काय खाणार, तर तिला पोहेच आवडतात. मग तिच्यासाठी पोहे बनवले होते आणि ती आज अंगणवाडीला गेली होती. अंगणवाडी शेजारीच आहे आणि ती ना शेजारी असल्यामुळे सारखी फेरा मारायची. पण ह्यावेळी तिला म्हटलं, जर तू सारखीच यायला लागली तर मी तुला काय बनवणार नाही खायला आणि तुला लांबच्या शाळेत टाकेन, कारण की तू सारखीच घरी येते. म्हणून ती ह्यावेळी 2-3 तास बसली. ती काही घरी आली नाही. मग ती आत्ता घरी आली होती. मग तिच्यासाठी दही होतं, दही दिलं तिला खायला आणि मग तिला झोपवलं आणि झोपवल्यानंतर मी माझा स्वयंपाक करायला घेतला, कारण की गुरुवार असल्यामुळे माझा उपवास होता आणि तिच्यासाठी सकाळी थोडे पोहे केले होते आणि ती शाळेत गेल्यानंतर देवपूजा केली, लादी पुसली, कपडे वगैरे धुवून घेतले आणि ती झोपले आता. तर म्हटलं आता स्वयंपाक करावं, तिला उठल्यावर परत दूध चपाती चारता येईल म्हणून चपात्या करून घेतले आणि वांगी होती. तर म्हटलं ह्यावेळी वांगी आहे तर मग तिच्यासाठी जरा वेगळं बनवूया. नेहमी वांग्याची भाजी करण्यापेक्षा ह्यावेळी म्हटलं जरा वांगी आहे तर ती बारीक गोल कट करून त्याच्यावर चटणी, मीठ, हळद टाकून थोडंसं तव्यामध्ये फ्राय करून घ्यायचं. जरा नवीन काहीतरी तिच्यासाठी खाण्यासाठी म्हणून आज तसं केलं. आणि ही रेसिपी म्हणायला गेलं तर आम्ही जेव्हा पनवेलला राहत होतो, तेव्हा माझा चुलत दीर आणि त्यांची बायको सुद्धा आम्ही एकत्र राहत होतो. मग त्यावेळी ते चुलत दीराने एकदा सांगितलं होतं, की अशी वांगं फ्राय करा, चटणी मीठ लावून गोल कापून. तर मग तसं कधी मी खाल्लं नव्हतं. त्यांनी एकदा सांगितलं होतं तसं करायला म्हणून मी ह्यावेळी तसं केलं. हे त्यांच्यामुळं मला माहिती पडलं, की असंही वांगं करू शकतात म्हणून. चुलत दीराचं नाव माझ्या दत्त आहे. ते आम्ही दत्ता भाऊजींची फॅमिली आणि आम्ही एकत्र राहत होतो पनवेलला. त्यावेळी त्यांनी मला ही सांगितलेली रेसिपी आणि तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. खरंच छान होते. कारण की आपण तव्यामध्ये तेल टाकून जेव्हा असं गोल काप करून वांग्याचे टाकतो ना आणि तेव्हा ते असे कडकसारखे होतात. मग ते खायला पण छान लागतात आणि तुम्ही चटणी, मीठ आणि हळद किंवा चाट मसाला असा तो पण तुम्ही असं वरतून टाकू शकता. तुम्ही एकदा ट्राय करा आणि आवडली तर मलाही नक्की सांगा कमेंट करून. आणि तुम्हाला ती भाजी कशी आवडते तसं तुम्ही करू शकता. तुम्हाला कडक आवडत असेल तर बारीक काप करून तुम्ही तसं कडक फ्राय करू शकता किंवा तुम्ही नुसतंच जरा भाजली तर असं उलटून पलटून तशीही सुद्धा चपाती भाजी खाऊ शकता. तशीही खूप छान लागते. तुम्ही एकदा ट्राय करा आणि मग मला सांगा. आणि वरूनच मी हाताने किंवा चमचेच्या सहाय्याने थोडं थोडं हळद आणि थोडं थोडी मीठ टाकायचं प्रत्येक ह्याच्यावर. आणि मी ही थोडी चटणी टाकली. थोडीच टाकली कारण की आरू तिखट लागेल जास्त, त्यामुळे ती खाणार नाही परत तिखट लागलं म्हणून थोडं थोडंच आपल्याला टाकलं चवी. माझा हा तवा आहे तो लोखंडाचा आहे, तर मध्ये खूप हीट लागल्यामुळे ना मधलं वांगं जरा करपलं आहे आणि तुम्ही पॅनमध्ये हे करू शकता. मी चपातीच्या तव्यात करत असते, पण चपातीचा तवा नेमका आता हॉटेलवर आहे त्यामुळे मला काही त्याच्यात करायला जमलं नाही. मग ह्या लोखंडी तव्यावर केलं. त्यामुळे ना ते साईडमधलं खूप करपलेत वांगे. पण तुम्ही पॅनमध्ये हे करू शकता. आणि एक असं वांग्याची फोड आहे ना काप केलेले, ते असं सुरीच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या बारक्या साहाय्याने ना तुम्ही पलटी मारू शकता. म्हणजे दोन्ही बाजूने असं व्यवस्थित ब्राऊनसारखं करपूस असं भाजा, म्हणजे ते कडक होईल. त्यावर तुम्ही धना पावडर, चाट मसालासुद्धा टाकू शकता. मी फक्त थोडीशी चटणी आणि हळद मीठ टाकलं आहे. तुम्ही हळद मीठ, चटणी आणि चाट मसाला, धने पावडर असे असतील ते तुम्ही टाकू शकता. छान होतात, करून बघा. ही रेसिपी मीच केली, मलाच येते असंही मी सांगू शकले असते, तरीही मी त्यांचं नाव घेतलं. कारण कधीही आपण कोणत्याही ही भाजीचंच नाही तर आयुष्यातल्या कोणत्याही गोष्टीसाठी जर आपण एखाद्या व्यक्तीमुळे जर पुढं जात असो किंवा एखाद्या व्यक्तीमुळे आपलं जर चांगलं होत असेल तर त्या व्यक्तीला विसरता कामा नये. प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले वाईट गुण असतात, तर आपण फक्त चांगले गुण लक्षात ठेवले पाहिजे. कारण की मुळात माणूस कधी वाईट नसतोच. वाईट असते ती परिस्थिती. त्या परिस्थितीनुसार तो माणूस वागत असतो. त्यामुळे कधीही कोणत्याही माणसाला दोष देऊ नका. प्रत्येक वेळी परिस्थिती सारखीच नसते. त्यामुळे आयुष्यात जर पुढं जायचं असेल तर ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.
आणि जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीमुळे काहीतरी शिकतो किंवा काहीतरी चांगलं आपल्या हातून घडतं किंवा त्या व्यक्तीमुळे आपण एक आयुष्यात पुढे जातो, तर अशा व्यक्तीला विसरता कामा नये. भले त्याच्यामध्ये वाईट गुण असले किंवा चांगले गुण असले, तर आपण नेहमी चांगले गुण लक्षात ठेवले पाहिजे. आणि जेव्हा आपण त्या व्यक्तीमुळे काहीतरी करतो आणि त्या व्यक्तीमुळे आपण हे केलं हे आपल्याला माहीत असतं, त्यावेळी आवर्जून त्या व्यक्तीचं नाव घ्यायला विसरू नका. कारण अशामुळे त्या व्यक्तीलाही बरं वाटणार आहे आणि त्यालाही कळणार आहे की हा माझ्यामुळं कुणाला तर काहीतरी पुढं गेले व्यक्ती का काहीतरी समजले, काहीतरी शिकले, असं त्यालाही ते ऐकून बरं वाटणार आहे. कारण स्तुती केली की सर्वांनाच आवडत असते. कोणच आयुष्यात असा एकही व्यक्ती नसेल की त्याला तारीफ केली, त्याची कौतुक केलं आणि त्याला आवडलं नाही. प्रत्येकाला ना कौतुक केलं, तारीफ केलं की खूप आवडतं आणि त्यातून काही तर तो अजून चांगलं करायचा प्रयत्न करतो. म्हणून एखाद्याने चांगलं केलं तर त्याचं कौतुक करत जावा. कौतुक केल्याने काही तुम्हाला काही पैसे द्यावं लागणार नाही किंवा पैसे मिळणार नाही. फक्त तुम्हाला 2 शब्द चांगले बोलायचे असतात. म्हणून एखाद्या गोष्टीचं तर एखाद्या व्यक्तीने चांगलं केलं असेल तर त्याला चांगलंच म्हणा. कारण की जर तुम्ही असं म्हटल्यामुळे ना ती व्यक्ती अजून उत्साहाने आणि एनर्जेटिक जे काम करत असते, त्यामुळे कोणत्याही व्यक्तीचं चांगलं काम केलं तर नक्की कौतुक करायचं. भलेही ती आपली बायको असो, बहीण असो, आई असो, मुलगी असो, मुलं असो, कोणीही असो, त्या व्यक्तीचं कौतुक करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला खरंच हे बघायचं असेल, तर एखाद्या व्यक्तीने चांगलं काम केलं आणि कौतुक केलं, तर तुम्ही नक्की ते ट्राय करू शकता, की एखाद्याने चांगलं काम केलं आणि तिचं कौतुक करून बघा. ती अजून उत्साहाने ते काम करते की नाही तुम्ही नक्की बघा. तुम्हाला जर हे वाटत असेल, की हा कशाला आणि काय, कौतुक केलं की लय ती डोक्यावर चढेल, असं वाटत असेल तर एकदा ट्राय करून नक्की बघा हे. आणि आज गुरुवार आहे, तर तुम्ही सेवा केल्या की नाही, नित्यसेवा केली की नाही, कालभैरवाष्टकम केलं की नाही, मला कमेंट करून सांगा. कारण की 1 जानेवारीपासून मीही रोज कालभैरवाष्टकम करते 11 वेळा रोज संध्याकाळी. तर तुम्हीही करत जावा आपल्या घरासाठी, आपल्या माणसांसाठी, आपल्या घराभोवती एक रक्षण कवच निर्माण होण्यासाठी. देवाची सेवा करायला विसरू नका, गुरूंची सेवा करायला विसरू नका. आणि हो, आयुष्य खूप छोटं आहे, त्यामुळे आयुष्यामध्ये रुसवे फुगवे सोडून पुढं जायचं बघा. कारण की एकदा आयुष्य निघून गेलं ना, पुन्हा ते येत नाही आणि एकदा वेळही निघून गेलेली तीही येत नाही आणि माणूस गेला तरी तोही येत नाही. त्यामुळे आयुष्यात कोणत्या गोष्टी धरायच्या आणि कोणत्या सोडायच्या हे सर्वस्व आपल्यावर अवलंबून असतो. आणि प्रत्येक जणांनी हे समजलं पाहिजे प्रत्येक जणाला, की काय गोष्टी, कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत आणि कोणत्या वाईट आणि कोणत्या धरून ठेवायला पाहिजे आणि कोणत्या नाही. त्यामुळे आयुष्य खूप महत्त्वाचं आहे आणि त्यातली आपल्या आयुष्यातली माणसंही खूप महत्त्वाची आहेत. कारण की एकदा माणूस गेला की तो परत येत नाही. त्यामुळे त्याच्या दोषासकट, गुणासकट सर्व एक्सेप्ट करायला पाहिजे आपण. त्यानुसार त्याला सांगायलाही पाहिजे, की जो व्यक्ती जर चुकत असेल तर त्याला आपण सांगणं पण आपलं गरजेचं आहे. त्या व्यक्तीला सांगायचं की तू कुठं चुकत असेल. सांगूनसुद्धा तो नाही सुधरत तर मग त्या गोष्टी तिथंच सोडून द्यायच्या. कारण प्रत्येकाचे कर्म असतात, भोग असतात. ते भोगल्याशिवाय मुक्तीसुद्धा मिळत नाही. आपण फक्त आपलं चांगलं काम करत राहायचं आणि इतर जण समोरचं जर चुकत असेल, आपल्याला माहिती आहे पुढं खड्डा आहे तरीही तो चालला आहे, तर त्याला सांगायचं आपलं काम आहे. खड्ड्यापर्यंत जाऊसपर्यंत आपल्याला त्याला सांगायचं काम आहे, की पुढं खड्डा आहे, नको जाऊ, नको जाऊ. तरीही तो गेला तर त्याला आपण काही करू शकत नाही, कारण आपण आपले पूर्ण प्रयत्न केलेले असतात. त्यामुळे मनाला काही वाईट वाटून घेऊ नका. कारण प्रत्येकाचे कर्म असतात. कोणी चांगले कर्म करतो, कोणी वाईट कर्म करतं. चांगले कर्म केले की आयुष्यभर आणि पुढच्या जन्मात पण आपल्या ते सोबत राहतात. पण वाईट कर्म केले की ह्याच जन्मात ते फेडावं लागतं. त्यामुळे चांगलं कर्म करत राहा, सर्वांशी चांगलं वागत राहा. आयुष्य एकदाच मिळतं, त्यामुळे आनंदात जगा, मनसोक्त जगा, कुणाशीही रुसवे फुगवे करू नका. काय मग पटतायत का माझे विचार तुम्हाला? जर आपल्याला पुढं जायचं असेल तर आपल्याला असंच वागावं लागणार आहे. कारण की जर आपण एखादी गोष्ट डोक्यात धरून बसलो तर आपणही आपल्या आयुष्यात प्रगती करू शकणार नाही. त्यामुळे आपल्यालाही पुढं जायचं असेल तर आपल्यालाही समोरच्यांना इग्नोर करून, सर्वांचा चांगला विचार करून, रुसवे-फुगवे सोडून पुढं जावं लागणार आहे. तरच आपण आयुष्यात पुढं जाणार आहे. नाहीतर आपणही तिथेच अडकून बसू. जर आयुष्यात पुढं जायचं असेल तर ह्या गोष्टी आपल्याला नक्की पाळाव्या लागणार आहे. तर मग पटला ना विचार? काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर मला नक्की सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आत्तासाठी श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.